पुस्तकाच्या पानावर काही नावं सुवर्णाक्षराने लिहिली जातात, परंतु काही नावं अजूनही वाद्याच्या भोवऱ्यात असतात, धुक्यात अडकलेले असतात. किस्सा आहे एका राजाचा. तो खूप मोठा पराक्रमी होता, परंतु त्याच्या निष्ठेवर अजूनही प्रश्न. तर मित्रांनो, आज आपण राजा मानसिंग यांची कथा पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, बेल प्रेस करायला विसरू नका. आणि कथा आवडली असेल तर मला प्लीज जरूर लाईक करा, आणि कारण तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. म्हणून मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया राजा मानसिंग यांची अशी प्रेरणादायी कथा. राजस्थानच्या वाळूत इतिहास अजूनही श्वास घेतो. किल्ल्यांच्या सावलीत शौर्याच्या कथा आजही जिवंत दिसताना आपल्याला वाटतात. आणि त्या कथांमध्ये एक नाव राजा मानसिंग, नायक की वादग्रस्त योद्धा. आमेर नगरी, डोंगर, वाळू, किल्ले, गावात सकाळ होते एकदम मस्त आनंदाने. गायींच्या घंट्या, ओव्या. लहान मानसिंग धावत आहे, मित्रांसोबत खेळतोय. आणि तू फक्त मुलगा नाहीस, तू भविष्यातला राजा आहेस, असं मानसिंगची आई मानसिंगला सांगते. मानसिंगचे वडील भागवतदास, राजा होणं म्हणजे लोकांसाठी जगणं, असं ते कडक शिस्तीने मानसिंगला, पण प्रेमही तितकंच या भाषेत त्याला शिकवत. आई त्याला कथा सांगत असते, शौर्य, धर्म आणि कर्तव्याची. तलवार, धनुष्य, घोडेस्वारी या गोष्टींचे उन्हातच सराव करून घेत जखमा अंगावर पडत असत. गुरु म्हणत, योद्धा शरीराने नाही तर मनाने सुद्धा बनत असतो. अकबरच्या दरबारी त्याची नेमणूक. भव्य शाही महल. मानसिंग प्रथमच उभा आहे त्या महलामध्ये राजा अकबरासमोर. तुझ्यात जिद्द आहे, तू माझ्यासोबत राहशील, असं अकबर जेव्हा मानसिंग राजाला बोलतो, तेव्हा राजघराण्यातील विवाह, सोनेरी दिवस, ढोल ताशे. पण राजकारणामुळे प्रेमाला वेळ नाही. राजा होणं म्हणजे स्वतःला हरवणं. इतिहासातील कथा सांगितल्या आहे की एकदा राजा मानसिंग बंगाल येथे मोहिमेवर गेले होते आणि तेथे त्यांना युद्धात एकदम अडचणी येत होत्या. तेव्हा राजा मानसिंगने देवीची प्रार्थना केली, माझ्या युद्धात मला विजय दे, मी तुला माझ्या राज्यात स्थापन करेन, असं मानसिंगने म्हटले होते. देवीने त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं, समुद्रातून किंवा नदीतून एक शिला दगड सापडेल, त्यातून माझं रूप प्रगट होईल, असं लोककथेत म्हटलं आहे. आणि मानसिंहाला एक पवित्र दगड मिळाला. त्यातून देवीची मूर्ती तयार करण्यात आली आणि नंतर ती मूर्ती अमेर फोर्ट येथे भव्य मंदिरात स्थापन करण्यात आली. युद्ध आणि श्रद्धा. हल्दीघाटीसारख्या युद्धापूर्वीही राजा मानसिंग देवीचं पूजन करत असे. त्याला वाटायचं देवीची कृपा असेल तर विजय मिळतोच. शिलादेवी ही आमेर राजघराण्याची कुलदेवी बनली. आजही नवरात्री मोठ्या उत्साहात पूजा केली जाते. हा संबंध दाखवतो की एक महान योद्धाही श्रद्धेवर विश्वास ठेवतो. तलवार माझ्या हातात आहे, पण विजय तुझ्या कृपेवर आहे आई, असं त्याने शिलादेवी मातेला. मित्रांनो, ही कथा चमत्काराची नाही तर विश्वासाची आहे. एक महान योद्धाही देवासमोर नतमस्तक होतो. तुम्हाला काय वाटतं? चमत्कार आहे की श्रद्धा आहे? कमेंट करून बोला. राजा मानसिंग आणि शिलादेवी यांचा जो संबंध इतिहास आणि श्रद्धेच्या संगमातून तयार झालेला आहे,
हा फक्त धार्मिक विषय नाही, तर त्याने एक रोचक कथा अशी राजकीय पार्श्वभूमी आहे यामागे. शिलादेवी ही दुर्गा मातेचा एक शक्तिशाली रूप मानलं जातं आणि राजपूत परंपरेत तिला विजय, शक्ती आणि संरक्षण देणारी देवी मानले जाते. इतिहासानुसार एकदा राजा मानसिंग जेव्हा बंगालच्या मोहिमेवर जातो, तेथे त्यांना युद्धात अडचणी येतात आणि तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली आणि माझ्या युद्धात मला विजय होऊ दे, मी तुला माझ्या राज्यात स्थापन करेन असं त्यांनी सांगितलं होतं. आणि देवीने स्वप्नात त्यांना दर्शन दिलं होतं, सापडेल त्यातून माझं रूप प्रगट होईल. आणि खरंच मानसिंग राजाला एक पवित्र दगड मिळाला, त्यातून देवीची मूर्ती तयार त्यांनी करण्यात आली. नंतर मूर्ती आमेर फोर्ट येथे भव्य असा किल्ला बांधला येथे आणि त्या किल्ल्यामध्ये या देवीला स्थापन केलं. हल्दीघाटीसारख्या युद्धापूर्वीही राजा मानसिंग देवीचं पूजन करत असे आणि त्यांना वाटायचं देवीची कृपा असेल तर विजय मिळणारच. शिलादेवी ही त्या घराण्याची कुलदेवी बनली. आजही नवरात्रीत मोठ्या उत्साहात पूजा केली जाते. हा संबंध दाखवतो की एक महान योद्धा सुद्धा श्रद्धेवर विश्वास ठेवतो. तलवार माझ्या हातात आहे, पण विजय तुझ्या कृपेवर आहे. आई नमस्कार. शिलादेवी आणि मानसिंग राजा यांच्यात एकदम सस्पेन्स कहाणी होती. मित्रांनो, ही कथा फक्त चमत्काराची नाही, ही आहे विश्वासाची. एक महान योद्धाही देवासमोर नतमस्तक होतो. तुम्हाला काय वाटतं, ही कथा चमत्कार आहे की श्रद्धा? मित्रांनो, इतिहास हा नेहमी काळा पांढरा नसतो, तर तो कधी कधी राखाडी पांढऱ्या पट्ट्याने सुद्धा नायक की खलनायक हे ठरवणारे. इतिहास आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल प्रेस करायला. घेऊन येते आहे अजून अशीच एक रहस्यमय कथा.